संधी, महिना 30 ते 35 हजार रुपये कमावण्याची एकमेव संधी. ट्रॅक्टर इन्स्टॉलेशनसाठी मुले पाहिजेत, स्वतःची 2 व्हीलर व लायसन असणं आवश्यक. संताप. बुद्धविहार बांधण्यास विरोध. डॉक्टर आंबेडकर यांचे पंतू आले थेट बागलाणमध्ये. बघा काय आहे नेमकं प्रकरण. नाशिकच्या बागलाण तालुक्यातील मुंजवाड येथे बुद्ध विहारासाठी 30 लाख रुपयांचा निधी येऊन देखील केवळ एका व्यक्तीने बुद्धविहार बांधण्यास विरोध केल्याने प्रशासनाकडून ते विहार बांधण्यास टाळाटाळ होत असल्याचा आंबेडकरी जनतेने आरोप करत त्यांनी थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू ॲडव्होकेट अमन आनंदराज आंबेडकर यांच्याकडे नेऊन सांगितल्याने त्यांनी सर्व आंबेडकरी जनतेसह तो विरोध न जुमानता बुद्धविहाराच्या कामाचे भूमिपूजन मुंजवाड येथे करत सभेचे देखील आयोजन केले. यावेळी अमन आंबेडकर यांनी महिला आरक्षण बिल, जिल्ह्यात चालू असलेलं धर्मांतरणाचे प्रकरण, नंतर भोंदू खरातबाबाचे प्रकरण यावर देखील आपले परखड मत त्यांनी मांडले. तसेच प्राध्यापक अमोल बच्छाव, प्रवक्ते उत्तर महाराष्ट्र यांनीही आपल्या भाषणातून विहाराला विरोध करणाऱ्यांचा समाचार घेतला. आज बागलाणमध्ये आले आहे, नेमकं काय प्रयोजन आहे, काय सांगतो? नेमकं प्रवचन म्हणजे मागच्या 9 तारखेला नाशिकला होतो तेव्हा इकडचे आमचे अमोलजी बचाव आहेत, ते आले होते आम्हाला की इकडे निधी मंजूर झाला होता गावासाठी, विहारासाठी. त्याच्या उद्घाटनासाठी मी आज इकडे आलो आहे. काहीतरी निधी मंजूर झाला आणि जे बुद्धविहार आहे ते बनायला टाळाटाळ कुठल्या प्रशासनाकडून करण्यात आली, किती निधी झाला आणि काय नेमकं प्रकरण, त्याच्यावर काय सांगतो? प्रकरण तर काय माहीत नाही, बट त्याला 30 लाखचा निधी भेटला आहे आणि आता ते काम चालू करायला मला माझ्या हाताने भूमिपूजन होणार आहे आणि ते काम उद्यापासून चालू आहे. सध्या जे धर्मांतराचा जो विषय चालू आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे? सध्या धर्मांतरांचा विषय असा आहे की जे देशामध्ये जे आपण बघत चाललं आहे, आता कालसुद्धा आपण बघितलं असेल पार्लमेंटमध्ये जो विरोध झाला आहे, कुठे ना कुठेतरी हे जे ह्यांचं जे राजकारण चाललं आहे की सगळ्यांना अख्खा हिंदुत्ववादी आणि हिंदू देश करायचा, हे कुठेतरी सगळ्यांना माहिती होणार नाही आहे. आपण मागच्याच भाषणामध्ये सुद्धा बघितलं असेल, एकनाथ शिंदेजीसुद्धा बोललेले की जगाला युद्ध हवं, जगाला बुद्ध हवं, युद्ध नको आहे. तर सगळ्यांना माहिती आहे की जेवढं आपण बुद्धांजवळ जाऊ, जेवढं आपण ह्यांच्या पीसकडे जाऊ, तेवढा हा देश टिकून राहील. बाबासाहेबांचं संविधान जे आपल्याला दिलं आहे त्याच्यावर टिकून राहणार आहे. तर आता जे बुद्धविहार आहे त्यांचं उद्घाटनासाठी तुम्ही आले आहेत, ते बनवण्यासाठी टाळाटाळ होत होती आणि जर ते तुम्ही उद्घाटन झाल्यानंतर सुद्धा जर बनवण्यास विलंब झाला तर आपल्याकडून काही पवित्रा घेतला जाईल का? बघा, मी कालच समाज कल्याण खात्यातले आमचे एक वीर, भगवान वीर जी आहे, त्यांच्याशी बोललो. ते बोलले तुम्ही आज भूमिपूजन करून घ्या, पुढचं जबाबदारी आमची. पण तिथल्या स्थानिक काही लोकांचा ह्या प्रक्रियेला विरोध आहे असं काही? मला तर वाटत नाही कोणाचा विरोध असेल. जर समाज कल्याणमधून निधी आला आहे, गावस्थानाने सगळं मंजूर केलं, तर कशाला कोण विरोध करेल? खरात प्रकरण भरपूर वाढतं आहे, त्याच्याबद्दल न बोललेलंच बरं आहे. काय असे प्रकरण भरपूर बाहेर काढतील, Epstein फाईल लपवण्यासाठी काय लोकांचे बाहेर काढतील, काय खरं नाही त्याच्यासाठी. बरेच मातंबरांचं नावं त्याच्याकरता आहे की दाबले जात आहेत. बघा, आधी तर इकडे पहिलं बघायला गेलं तर खरा त्यांना सांगितलं की ते बौद्ध समाजाचे, दलित समाजाचा माणूस आहे, पण नंतर सगळ्यांना समजलं मराठा समाजाचे. हे कुठे ना कुठेतरी लोकांमध्ये आक्रोश निर्माण करायचा, ह्याच्यामध्ये धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे. हे सगळं कुठेतरी थांबायला पाहिजे. आणि कसं आहे, आपण सर्वांनी बघितलं असेल, हे युद्ध चालू होतं, Epstein फाईल आली म्हणून युद्ध चालू केलं. अख्ख्या लोकांचं इकडे ग्रामस्थ वगैरे जे लोक राहतात त्या लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं एक चाळ आहे काही. आणि जे आपण बघितलं Epstein फाईलमध्ये असे विचित्र प्रकारे छोट्या मुलांचे असतील प्रकारे हे लोकांचे हे केलेत, ते सगळं दाबण्यासाठी काही करू शकतात, असे प्रकरण आहे ती सगळी. आमचं सरळ म्हणणं आहे की जो आत्ता अधिकार बाबासाहेबांनी रिझर्वेशनमध्ये दिले आहेत, तोच रिझर्वेशन तुम्ही लोक तसं आहे तसं ते मंजूर ठेवा. 2023 पण जे मंजूर झालेलं त्याला आमचा पाठिंबा आहे. आता फक्त ते करण्याचा प्रयत्न म्हणजे काय, जे जिकडे पॉप्युलेशन जास्त आहे, जिकडे कमी आहे, तिकडे दाबण्याचा प्रयत्न. याचा फटका साऊथ स्टेट्सना बसणार आहे. त्यांना जिकडे हरत आहे तिकडे त्यांना ते नकोच आहे. कुठे कुठे वाळूच्या टक्कर खाली कोणाला दाबलं, कोणाला मारलं, काय काय झालेलं आहे मला सर्व माहिती आहे. ते कागदपत्र आजही माझ्या गाडीमध्ये पडलेलं आहे. कोणाला काय धमकी दिली, कोणाला काय झाले, हे माझ्याकडे सर्व आहे. म्हणून मी अधिक बोलत नाही. मला इथे खऱ्या अर्थाने इथे फुले शाहू आंबेडकरांचा विचार खऱ्या अर्थाने पुनर्जागृत करायचा आहे. हे गाव फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचं गाव आहे.
हे गाव खऱ्या अर्थाने घटनेवर चालणारं गाव आहे. या गावातला सामाजिक सलोखा मला टिकवायचा आहे आणि या गावामध्ये शांतीदूत भगवान गौतम बुद्धांचा आशीर्वाद आणि तत्वप्रणाली लागू करायची आहे. आणि मग खऱ्या अर्थाने ज्या वेळेस मी पोलीस ठाण्याकडे परवानगी मागायला गेलो तर पोलीस ठाण्याने सुद्धा अतिशय समर्पकपणे आणि समर्थपणे आणि सकारात्मकपणे सांगितलं की हे काम कायदेशीररित्या आहे, यामध्ये तुम्हाला जे जे मदत लागली ते आम्ही करू. आणि स्वतः अमनजी आंबेडकर येत असल्या कारणाने संपूर्ण व्यवस्थेने सुद्धा आम्हाला सहकार्य केलेलं आहे. कमी वेळेत सर्वांचे लोकप्रिय झालेले साई प्रीमियम कार अँड बाईक वॉश या शॉपला आजच भेट द्या. तुमची कार असो किंवा बाईक, प्रत्येक वाहनासाठी खास प्रीमियम केअर ॲडव्हान्स फोम वॉश, डीप इंटिरियर क्लिनिंग. तुमच्या गाडीसाठी सर्वोत्तम सेवा, साई प्रीमियम कार अँड बाईक वॉश. जलद, विश्वासार्ह, क्विक सर्व्हिस. तुमच्या गाडीचा बेस्ट लुक आता मिळेल अगदी सहज. पत्ता आहे साई प्रीमियम कार अँड बाईक वॉश, सटाणा नाका, रामलीला मैदान, कमानी जवळ, मालेगाव. प्रीमियम क्वालिटी आणि किंमत मात्र परवडणारी, म्हणजेच क्वालिटी आणि व्हॅल्यू यांचा परफेक्ट बॅलन्स. आजच भेट द्या.